आणि जेव्हा आपण एखादा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायाच्या रिलेटेड आपण काही व्हिडिओ पाहतो, व्हिडिओ बघत असतो, तेव्हा काही लोकांनी ह्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल प्रगती केलेली असते आणि ते त्यांच्या जी काय लाईफस्टाईल असते ती कधी दाखवतात. मग आपल्याला वाटतं की मी पण त्या लाईफस्टाईलमध्ये अचीव करेन किंवा मी तिथंपर्यंत पोहोचेन आणि हे प्रयत्न म्हणजे ते जे काय आहे पल्ला तो गाठण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर तशा काही गोष्टी करायच्या मागे लागू नका. आता मी 6 वर्ष झालं हे मेंढी पालन करतो आहे. मी कधीच कुणाचा पल्ला गाठण्याचा प्रयत्न केला नाही, काहीच नाही. माझं जे साध्या पद्धतीनं आहे, कारण आम्हाला म्हणजे आम्ही ज्या ट्रान्सपोर्टमध्ये काम केलं किंवा मी जे ट्रान्सपोर्टमध्ये जे शिकलो ते मला ह्याच्यामध्ये शिकायला भेटलं की तुम्ही टार्गेट गाठून काही करण्यापेक्षा तुम्ही स्टेबल पद्धतीनं कसं एम्पायर उभं होतं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही एम्पायर उभं करायचं आहे ना, तर तुम्ही टार्गेट गाठू नका. एकदा एम्पायर उभं केलं ना आपण, टार्गेट काही जास्त लांब राहत नाही. पण एम्पायर उभं करताना ज्या काही गोष्टी लागतात, एक तर संयम लागतो, दुसरा पैसा लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदम शांतपणे निर्णय घ्यावे लागतात. आणि निर्णय घेतानासुद्धा पण एवढं कडक घ्यावं लागतात कधी तर म्हणजे विचाराच्या पलीकडचे असतात. मग असे निर्णय कडक घ्यावेच लागतात, त्याला पर्याय नसतो. कारण व्यवसाय जर उभा करायचा असेल तर व्यवसाय हा काहीतरी त्याग करावाच लागतो, त्याच्याशिवाय व्यवसाय उभा राहत नसतो. तुम्हाला तुमची वेळ त्याग करावी लागेल, या तर तुमचा सर्व काही पैसा वगैरे ह्या पणाला लावावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यामध्ये एम्पायर उभं करता येतं. तर एम्पायर उभं करत असताना ना फ्रेंड चांगले पाहिजेत, मित्र सर्कल चांगलं पाहिजे. जेव्हा मित्र सर्कल चांगलं येतं म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये सल्लागार कसे असतात तसे आपल्या कंपनीमध्ये जे काय तुम्ही करताय व्यवसाय त्याच्यामध्ये सल्लागार पाहिजेत, म्हणजे मैत्री पाहिजे. आपण माझ्याकडे काही लोक आहेत आमच्या इकडे, तर मी त्यांच्याकडे खास करून भेटायला बोलायला वगैरे जातो. काय चाललं आहे, कसं चाललं आहे, का तर आम्ही निवांतपणे. पण कसं होतं की आम्ही एकदम दिलखुलासपणे बोलतो, काही गोष्टी अशा सहज संध्याकाळच्या असं निवांत बसून बोलत असतो. काही किती असू द्या, पण एकमेकांना शेअरिंग करत असतो ह्या सगळ्या गोष्टी. पण त्या पद्धतीनं तुमच्याकडे कोण आहे का, तुम्ही तसं करताय का? नाहीतर काय होईल, तुम्ही हे करण्याच्या पाठीमागे तुमच्या मनावरती जो बोज होईल, उद्या माझ्याबरोबर पण समजा माझ्या मनावरती बोज झाला आणि मी कुणाशी बोलत नसेल किंवा काय नसेल, शेअर करत नसेल, मलाही त्रास होणार असतो. मी मस्त जगाला दाखवेन की हसतोय, खेळतोय, सगळं काय व्हिडिओ बनवतोय. पण जेव्हा मनावरती बोज होतो किंवा मनावरती प्रेशर येतो तेव्हा माणसाचे हे वेगळंच असतं मन. कारण त्याचं मन कुणाला तरी सांगायचं असतं, पण ते तेवढ्या क्लोज कोण नसतं, हा एक विषय असतो. तर तुम्ही असं काही जास्त म्हणजे काही टार्गेट फोकस करू नका. टार्गेट हळूहळू मिशन होतं, त्याला काय नाही. पण तुम्ही एकदम, कारण आपल्या पाठीमागे आपले परिवार असतात, फॅमिली असते आणि ज्यांची लग्न झाले ते त्यांना तर माहिती असतं, त्यांच्या मागे त्यांच्या जी काही फॅमिली असते त्यांच्या काही इच्छा असतात, ज्या काय असतात त्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही व्यवसाय करा. व्यवसाय चांगला आहे, ह्याच्यामध्ये सगळं चांगलं आहे. मार्गदर्शन करायला मीही चांगल्या पद्धतीनं करेन. नसेल तुम्ही मला मेसेज करा, तेही सांगायला तयार. पण ह्या व्यवसायाचं प्रेशर घेऊन व्यवसाय करू नका. बघा मी काय सांगतो आहे, तर ह्या व्यवसायाचा जो काय व्यवसाय करणार आहात तो तुम्ही प्रेशर घेऊन व्यवसाय करायचा नाही. तर एकदम मन खुलास, म्हणजे मला काही काम नाही म्हणून मी करतो आहे, लोकांनी कितीही म्हणू द्या, मदतीला लोक येत नाहीत. तर जे काय असे जी काय मित्र असतात आपले, ज्यांच्याशी आपण एकदम दिलखुलास बोलतो, ते लोक खूप कामाला येतात. म्हणजे आमच्या सातारी भाषेत म्हणलं तर चामायला, ह्या अशा जे काही शब्द आम्ही एकमेकांशी बोलतो हे आमचे दिलखुलास मित्र असतात. कारण माझ्यासोबत झाले म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो, अनुभव आहे. आणि तुमचं जर असं काय असेल की हे व्यवसाय करायचा आहे, अडचणी येतात, तुम्ही दिलखुलास एकदम संध्याकाळचं बोलू शकता, संध्याकाळचं 6च्या नंतर माझ्याशी. माझं काही नसतं, पण तुम्ही बोलल्याशिवाय ह्या व्यवसायामध्ये सक्सेस होत नाही. कारण ह्याचं काय आहे, मनावरती जेवढं तुमच्या दडपण राहील ना तेवढं तुम्हाला मन ह्याच्याकडे लक्ष देता येत नाही. आणि जेव्हा ह्याच्याकडे लक्ष कमी पडतं तेव्हा हे मग परत तोट्यात जातं आणि मग तो तोटा जो आहे तो मनावरती बोज करतो. तुमच्यावरती बोज होणार तो वेगळाच आहे, तुमच्यावरती पैशाचा कर्जाचा बोज होईल, पण मनावरती जो बोज होईल हा सगळ्यात धोकादायक असतो आणि सगळ्यात टेन्शनवाला असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर काय असं करत असाल तर पहिल्यांदा माझ्याकडनं मी तर सांगतो, खास करून मला भेटा. तुम्ही सर्व ह्याची A to Z माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू पद्धतीनं करा. कारण एकदम उडी मारू नका. मी प्रत्येकाला सांगतो, जे लोक माझ्याशी फोन करतात, जे माझ्याशी बोलतात ना, त्यांना प्रत्येकाला सांगतो, तुम्ही 1 बाय 1 स्टेप चाला.
तुम्ही तुमची प्रक्रिया सांगितली ना, काय करणार आहे, की आम्ही आमची प्रक्रिया तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला कसं करावं लागेल. त्या पद्धतीनं तुम्ही करा. नुसतंच माझं आहे, माझ्याकडे आहेत म्हणून तुम्ही तसं त्या पद्धतीनं करायला जाऊ नका. तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं करा. एकदम अवघड गोष्टीतनं करत जाऊच नका, कारण हा व्यवसाय हा थोडा थोडा तुमच्याकडनं सुद्धा वेळ मागत असतो. आणि जेव्हा तुमचा वेळ व्यवसायामध्ये जातो तेव्हा व्यवसाय पण चांगल्या दिशेने तुम्हाला नेतो, हे 100% आहे. खूप सारी लोक मेंढीपालन करत आहोत, सगळं काय करत आहोत. सध्याच्या युगामध्ये धावपळीचं युग चालू आहे आणि त्या धावपळीच्या युगामध्ये हे सर्व स्पर्धेवालं युग, म्हणजे त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण सर्व आहोत. जास्त पैसे असले ठेवायला बँकेत जागा आहे, जास्त सोनं असेल तर बँकेत लॉकरमध्ये ठेवता येतं, पण तुमच्या मनावरती जे बोज आहे हे ठेवायला कुठेच बँक नाही, कुठेच काही नाही. तर त्याच्यासाठी एखादा मित्र ग्रुप असावा, म्हणजे ज्याच्याबरोबर तुम्ही दिलखुलास बोलू शकता असं काहीतरी तुमच्याकडे असावं. ही तुमची मोठी सर्वात म्हणजे हिंमत आहे. आणि त्याच्याबरोबर खुलास बोलता आलं पाहिजे. कारण मी आता जवळून पाहतो आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत तेही सुसाईड करू शकत आहेत आणि होत आहेत पण, करतायत पण. आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्यांचंही तसंच हाल आहेत. म्हणजे जगण्यासाठी तर पैसे लागतात, ते मान्य आहे, पण मनावरचा बोज कमी करण्यासाठी कुठेतरी तुमची एक बँक हक्काची पाहिजे, ती तुम्ही प्रत्येकाने साठवा. कारण माझ्यासारख्याकडे तर खूप सारे लोक बोलतात, सर्व काय होतं, पण मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी एक तरी असा चांगला मित्र असावा. आपण सर्व काही ह्या जे काही युग चाललं आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्वप्नांच्या मागं धावत असतो. एक टार्गेट पूर्ण झालं की दुसरं टार्गेट आपल्यासमोर असतं आणि त्याच्यानुसार आपलं लाईफ चालूच असते. कधी कधी समजा टार्गेट एखादं पूर्ण नाही झालं, अजून मन खचतं, अजून त्याच्यामध्ये सर्व काही गोष्टी होतात. तर असं न करता एखादा मित्र असा तुम्ही ठेवा की ज्याच्यामध्ये तुम्ही दिलखुलास बोलू शकता. कारण ही काळाची गरज आहे. अशी कुठलीच बँक नाही की तुमच्या मनावरचा बोज किंवा तुमच्या मनावरचं कर्ज कमी करेल. तर ह्याच्यासाठी एक मैत्रीची बँक असावी लागते आणि त्या बँकेमध्ये तुम्ही कुठला तरी अकाउंट ठेवा. त्याच्यानुसार तुमची ही बँक म्हणजे मनावरची जी बोज आहे ते कमी होईल. तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा आहे किंवा जे काही आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्याचं एक तर मार्गदर्शक चांगला असला पाहिजे आणि त्याच्यासोबत सल्लागार एक चांगला असणे गरजेचं आहे. तुम्ही त्याच्याशी कोणताही सल्ला विचारू शकता. कारण ह्याच्यामध्ये जेवढं मनावरती तुमच्यावरती स्वतःवरती जेवढं कर्ज होत नसतं ना, त्याच्यात डबल मनावरती कर्ज होतं. मग ते कर्ज कसं मनावरचं खाली करायचं, तर त्याच्यासाठी तुम्ही एक पर्याय बँक शोधा. आता तुम्ही म्हणाल की अशा कुठं बँक असतात, तर मित्र म्हणून एक बँक असते, ते तुम्ही शोधा. कारण की तुमच्यावरती झालेलं कर्ज फेडता येतं, सगळं काय होईल, पण मनावरती जे कर्ज होतं किंवा मनावरती जे काही आपल्याला कर्ज राहतं हे कधीच फेडता येत नाही. आणि तसं जर नसेल तर मग मात्र काही अशा गोष्टी होतात. मग तुम्ही पण व्यवसाय करताय, मेंढीपालन करा, काही करा, पण धावपळीच्या जगामध्ये दिलखुलास बोलणारा एकतरी असावा. मी तर नेहमीच प्रत्येकाशी एकदम दिलखुलास बोलतो, जे काय असेल ते आम्ही स्पष्ट बोलत असतो. तसं तुम्ही पण काहीतरी ठेवा. धावपळीचं जग आहे, स्पर्धेचं युग आहे. व्यवसाय जरी म्हटलं तरी स्पर्धेचं युग आहे. आपण म्हणतो की माझा कोण इथे बॉस नाही, पण तुम्हाला जे काय फोन येणार असतात किंवा मला जे फोन करत असतात हे सर्व माझे बॉसच आहेत. कारण हे माझे कस्टमर आहेत, हे माझे बॉस आहेत. तर त्याप्रमाणे त्यांनाही उत्तर मी देत असतो. असं नाही की आपण ह्याच्यामध्ये आपला कोणी बॉस नाही, तर ह्याच्यामध्ये सुद्धा बॉस असतात. सगळं काय असतं, फक्त मनावरती जे तुमच्या बोज होतो किंवा मनावरती प्रेशर येतो त्याचं रिलॅक्स करण्यासाठी कोणतरी असावं, हे खूप गरजेचं आहे. कारण स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये जिंकू हरू ती वेगळी गोष्ट आहे. कर्ज होईल, लॉस झालं तर ती वेगळी गोष्ट आहे, ते फेडता पण येतं. पण मनावरचं जे काय कर्ज होतं किंवा मनावरती जो बोज होतो त्याला फेडायला खूप साऱ्या गोष्टी लागतात. आणि तसं जर कोण नसेल तर ते मनावरचा बोज हा अंतिम टप्प्यापर्यंत जात असतो. मग त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. माझ्यासारखं तर संध्याकाळी 5च्या नंतर 9 वाजेपर्यंत आहेच बोलायला, काही हरकत नसते. आणि आमच्याकडे नेटवर्क नसल्यामुळे त्या गोष्टी येतात. पण तुमच्या भागामध्ये असे 1-2 तरी मित्र तुम्ही जोडा की त्यांच्याबरोबर तुम्ही दिलखुलास बोलू शकता. 1 रुपया नाही देऊ द्या, काही हरकत नसते. मित्रांनी पैसे द्यावे किंवा मित्रांनी मदत केली पाहिजे अशा काही गोष्टी नसतात. पण दिलखुलास बोलता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे एकदम ओपन ज्या काही गोष्टी असतील दिलखुलास बोलून आपण त्यांच्याशी ह्या करता आल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं झालं पाहिजे.